मुळात शाश्वत असं काहीच नसतं. वेळेनुसार बऱ्याच गोष्टी बदलतात, त्यासोबत आपणही बदलायला हवं. आयुष्यात बदल हा गरजेचाच. त्यातून मिळणाऱ्या चांगल्या वाईट अनुभवातून शिकता यायला हवं. तुम्ही जे इतरांसोबत केलं आहे ते परत सहन करण्याची ताकद ठेवणं हाच कर्मयोग आहे. निसर्गाचा हिशोब निश्चेष असतो, तो व्याजासकट सगळं परत देतो. प्रत्येकाच्या जीवनात 3 महत्त्वाच्या गोष्टी असतात: प्रेम, काळजी आणि आदर. पहिल्या 2 दिल्या की तिसरी आपोआपच मिळते. एखाद्याजवळ अशा आठवणी ठेवा की नंतर आपला विषय निघाला तरी त्याच्या ओठांवर हसू आणि डोळ्यात थोडंसं पाणी आलंच पाहिजे. माणसाकडे पैसा आणि प्रसिद्धी कितीही असली तरी अवकात मात्र स्वभावातूनच दिसून येते, धन दौलतीतून नाही. संस्कार म्हणजे आपल्या मनावर ताबा ठेवणं आणि दुसऱ्याच्या दुःखाची जाणीव ठेवणं. माणसं आजकाल माणूस बघूनच माणुसकी दाखवतात, पण सगळ्यांची मनं जपणं ही सुद्धा एक उत्कृष्ट कला आहे. मनातील गोष्टी सांगण्यासाठी समोरचाही माणूस विश्वासू हवा, नाहीतर त्या गावभर पसरायला वेळ लागत नाही. सत्याला जिंकायला थोडा वेळ लागतो, पण सत्य कधीच हरत नाही. संघर्ष करताना कधी घाबरायचं नसतं, कारण त्यावेळी आपण एकटे असतो. पण यश आलं की संपूर्ण जग आपल्यासोबत असतं. 10 चांगले लोक जवळ केले तरी काही बिघडत नाही, पण एका चुकीच्या माणसाला जागा दिली तर आयुष्यात गोंधळ होतोच. आयुष्याच्या शर्यतीत धावताना मधूनच मागे वळून पाहावं, म्हणजे आपण कोणत्या परिस्थितीतून इथपर्यंत पोहोचलो याची जाणीव राहते. समाधान असेल तरच पैसा सुख देतो, नाहीतर कितीही पैसा मिळवला तरी कमीच वाटतो. देव शब्द आहे, पुस्तकात मिळतो. देव मूर्ती आहे, मंदिरात मिळतो. देव माणूस आहे, समाजात भेटतो. पण खरा देव जीवनात आहे, तो आपल्या आत मिळतो. दुसऱ्याचं भलं करायला कुठल्याही पदाची किंवा पैशाची गरज नसते, फक्त मनात चांगली भावना लागते. आयुष्यात काही सोडून द्यायचं असेल तर समोरच्याकडून अपेक्षा करणं सोडा, कारण अपेक्षाभंगामुळे आलेलं नैराश्य फार कठीण असतं. जीवन म्हणजे एक विचित्र शर्यत आहे. जिंकलो तर आपली माणसं मागे राहतात आणि हरलो तर तीच माणसं आपल्याला सोडून जातात. अस्तित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण झाल्याशिवाय स्वाभिमान जागा होत नाही. जेव्हा परिस्थिती आपल्याला जीवनाचा धडा शिकवते, तेव्हा त्यातील प्रत्येक शब्द कायम आठवतो. कष्टाने आलेला कपाळावरचा घाम पुसताना कपाळावर लिहिलेलं नशीब पुसलं जात नाही, ते आणखीनच उजळतं. तुमचे विचार मोठे आणि आत्मविश्वास ठाम असेल तर साम्राज्य उभं करायला वेळ लागत नाही. चांगलेच होणार आहे हे मनात धरून चला, बाकीचे परमेश्वर बघून घेईल. हा विश्वास मनात असला की येणारा प्रत्येक क्षण आत्मविश्वासाचा आणि सकारात्मकतेचा असेल. आई बापाचं नाव कमावू, या 4 शब्दात जी ताकद आहे ती कोणत्याही मोटिवेशनमध्ये नाही. प्रत्येक गोष्टीला पैसा हा कारणीभूत असतो. पैसे कमी असतील तर पोट भरत नाही, आणि पैसा जास्त असेल तर मन तृप्त होत नाही. आपलेपणा, आधार आणि वेळ ही खूप मोठी संपत्ती आहे. कुणालाही देण्यासाठी यापेक्षा चांगली भेटवस्तू नाही.